मित्रांनो नमस्कार. सध्या आम्ही उभं ज्या ठिकाणी आहे ते वर्धा यवतमाळ नांदेडच्या या शिडोना या रेल्वे स्टेशनमध्ये इथे मित्रांनो उभं आहे आणि इथे शिडोना हे रेल्वे स्टेशन आहे. कसं आहे माहित आहे का, आता हे आपले मित्रमंडळी आलेले आहेत दिग्रस भरून आणि आपण सगळे पाहतच आहोत. त्यांच्याकडलं जे काम आहे ते जास्त प्रगतीपथावर आहे. आपण डेली पाहतोच आणि त्यांचे व्हिडिओ तर पाहतोच आपण. तर चला म्हटलं आता त्यांना तर आपल्या इकडला व्हिडिओ बनवायचा होता पुसद भागातला. आता याच्या पुढे म्हणणार नाही ते आम्ही पुसदला व्हिडिओ बनवायला जाणार म्हणून. आणि इथून 5 किलोमीटर अंतरावरती मित्रांनो हर्षी रेल्वे स्टेशन असणार आहे. शिडोना ते एकंदरीत याच्यामध्ये आता याच्या इथून 2 किलोमीटर अंतरावरती मित्रांनो 2800 मीटरची म्हणजे टनल आहे. म्हणजे जवळपास 3 किलोमीटर आणि त्यालाच पॅरेलल आता इथूनच मित्रांनो 500 मीटरवरून आपला हा पुसद जो आहे पुसद हदगाव उमरखेड हा रोड गेलेला आहे. आणि ही इथली शिडोन्याची मित्रांनो दुसरी टनल आपल्याला दिसत आहे. विठ्ठलराव थोडं झूम करा, आमचे कॅमेरामॅन जे आहे ते झूम करून तुम्हाला दाखवतील. टनल 3 त्याला म्हटलं जातं. ही टनल लहान आहे, 400 मीटरचीच आहे. आणि निरंजन भाऊ, तुमच्या गावाचं स्टेशन, तुमच्या गावाला मी आता हे पहिल्यांदा येत आहे आणि नंतर ट्रेननं पण तुमच्या गावाला मी उतरणार आहे, बरोबर. काय आपली म्हणजे काय आपल्याला वाटतं सांगा. तर मंडळी कसं आहे माहित आहे का, आता हे आपले मित्रमंडळी आलेले आहेत दिग्रस भरून आणि आपण सगळे पाहतच आहोत. त्यांच्याकडलं जे काम आहे ते जास्त प्रगतीपथावर आहे. आपण डेली पाहतोच आणि त्यांचे व्हिडिओ तर पाहतोच आपण. तर चला म्हटलं आता त्यांना तर आपल्या इकडला व्हिडिओ बनवायचा होता पुसद भागातला. आता याच्या पुढे म्हणणार नाही ते आम्ही पुसदला व्हिडिओ बनवायला जाणार म्हणून. कारण इकडे लोकांचं काय इकडे काहीच दिसत झालं. तर आपल्या भागातलं काम लई मागं आहे. आता ते काय कारण काहून मागं आहे काय माहीत, पण चला आज नाही उद्या होऊन जाईल. पण मंडळी भविष्यामध्ये दिग्रसला आधी रेल्वे येऊन जाईल आणि त्याच्यानंतर वर्षभरानं आपल्याकडे येईल राव. कारण आपण त्यांचे व्हिडिओ पाहतो ना, किती बोगदे गिगदे पूल वगैरे असे सगळे तयार राहतं. त्यांच्याच माध्यमातून आपण किती व्हिडिओ पाहिलेले राहतं. आपल्याला ते लोखंडी पोल वगैरे किती गाड्या खाली होताना त्यांनी आपल्याला दाखवलेला आहे. आता इथं काय काय आता हा भाग आहे बघा स्टेशनचा. आता यांना मी सांगावं तरी कसं काय हे शिडोना स्टेशन आहे म्हणून. नाही निरंजन भाऊ, तुमच्या इकडं जे आहे काम लेट होण्याच्या मागची जी कारणं आहेत, तर हा पूर्ण पुसदचा आपला वन विभाग आहे आणि वन हे संरक्षित राहिले पाहिजे. म्हणजे तिथं त्याचं जंगलाचं संरक्षण झालं पाहिजे म्हणून टनल जास्त आहेत. साधा रोड बनवण्यापेक्षा साधा पटरीचा जो असतो तर त्याला वेळ कमी लागतो, परंतु त्याच्यापेक्षा पुलाला वेळ जास्त लागतो. आणि त्याच्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे टनल आहे. पण निश्चितपणे आता दिग्रसवरचं जे टनलचं काम आहे त्याचं प्रोग्रेसमध्ये आहे. एकदा तुमचं टनल फायनलाइज झाल्या की त्यानंतर तुमचं इतर ज्या गोष्टी आहेत त्याला जास्त वेळ लागत नाही. आणि दिग्रस पासून आता पटऱ्यात टाकणं, दारव्या साईडला शेलोडी येथे सध्या गिट्टी टाकणं पण सुरू झालेली आहे. गिट्टी नंतर स्लीपर नंतर त्या आपल्या पटऱ्यानंतर ट्रेन मध्ये आपण, बरोबर आहे, तुमची पण होणार आहे. काल मला एक नांदेडच्या सरचा फोन